Food adulteration. We have learnt about adulteration of food and various adulterants in the previous standard. यापूर्वी देखील आपण फूड अडल्ट्रेशनचा अभ्यास केलेला आहे. 6वीच्या इयत्तेमध्ये आपण अडल्ट्रेशन म्हणजे काय हे समजून घेतलेलं आहे. अडल्ट्रेशन म्हणजे भेसळ. अन्नधान्यामध्ये जेव्हा कमी प्रतीचे कमी दर्जाचे पदार्थ किंवा अन्नधान्यापेक्षाही स्वस्त पदार्थ हे ओळखू येणार नाहीत या पद्धतीने अन्नामध्ये किंवा अन्नधान्यामध्ये मिसळले जातात, तेव्हा त्याला भेसळ असे म्हणतात. इंग्रजीमध्ये त्याला अडल्ट्रेशन किंवा फूड अडल्ट्रेशन असे म्हणतात. आता आपल्याला या भागामध्ये कशा पद्धतीने अडल्ट्रेशन केलं जातं आणि असे पदार्थ आपल्या आहारात आल्यामुळे आपल्या शरीरावर त्याचे काय परिणाम होतात याचा अभ्यास आपल्याला आता करायचा आहे. पाहूयात. Can you recall what is meant by adulteration of food? अडल्ट्रेशन ऑफ फूड म्हणजे नेमकं काय आहे पाहूयात. Yes, in order to earn more profits, addition of cheaper substances of low quality, that is adulterants, to foodstuffs is called adulteration of food. पहा, या ठिकाणी त्याची डेफिनेशन सांगितलेली आहे की अधिक नफा मिळवण्यासाठी किंवा फायदा मिळवण्यासाठी, जास्त पैसे कमवण्यासाठी काय केलं जातं, ॲडिशन केलं जातं. म्हणजे काय केलं जातं, मिसळले जातात. आता या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय पहा की हा एक माणूस आहे, त्याच्या हातामध्ये 2 कॅन्ड आहेत. हे दुधाचे कॅन्ड आहेत, ठीक आहे. तर तो काय करतोय, त्या दुधाच्या कॅन्डमध्ये हा काहीतरी वरून मिसळतोय. काय मिसळत असेल बरं तो, तर बऱ्याच वेळा पाणी मिसळलं जातं किंवा तुम्हाला माहित नाही पण पाण्याव्यतिरिक्त पण दुधामध्ये इतरही पदार्थ मिसळले जातात. तुम्हाला समजेल आता व्हिडिओ पाहताना ते. मग हे का केलं जातं, तर दुधामध्ये पाणी घातल्यामुळे दुधाची संख्या किंवा दुधाची क्वांटिटी वाढते, ठीक आहे. दूध जास्त होतं पण त्या दुधाची क्वालिटी कमी होते. पण तो माणूस मात्र काय करतो, आपल्याकडून त्याच किमतीमध्ये आपल्याला दूध विकतो, पण कमी दर्जाचं दूध असतं ते. तर अशा पद्धतीने दुधामध्ये पाणी मिसळणे. आता पाणी का मिसळतात, मग इतरही पदार्थ ह्याच्यापेक्षाही महागडे दुधात मिसळण्यासारखे पदार्थ आहेत की अजूनही. तो काजू मिसळावेत, बदाम मिसळावेत, होय ना. पण असे पदार्थ मिसळत नाहीत. तर कमी स्वस्त कमी खर्चामध्ये किंवा स्वस्त असणारे पदार्थ जे मिळतात ते पदार्थ मिसळले जातात. पाणी अत्यंत स्वस्त आहे आणि उपलब्ध आहे, त्यामुळे ते पाणी मिसळता येतं आणि ते मिसळतात. तर ॲडिशन करतात चीपर सबस्टन्सेस, अत्यंत स्वस्त असणारे पदार्थ ऑफ लो क्वालिटी, आणि त्याचा दर्जा अत्यंत खालावलेला असतो. लो क्वालिटी म्हणजे काय, त्याचा कमी दर्जाचे पदार्थ ते काय करतात, टू फूड स्टफ्स, त्या अन्न पदार्थामध्ये काय करतात, ते खाद्यपदार्थामध्ये मिसळतात. आणि अशा मिसळण्यालाच दिस ॲडिशन ऑफ चीपर सबस्टन्सेस ऑफ लो क्वालिटी टू फूड स्टफ्स इज कॉल्ड ॲज अडल्ट्रेशन ऑफ फूड. ठीक आहे. Come, let us complete this table by filling in the blanks. आता हा तक्ता दिलाय त्यांनी, याचे 4 पदार्थ दिलेत पहा. क्रमाने 4 पदार्थ दिलेले आहेत आणि ते 4 पदार्थामध्ये अडल्ट्रंट म्हणजे काय, तर त्यामध्ये भेसळ होणारे पदार्थ, ठीक आहे. ज्या पदार्थांनी भेसळ केली जाते ते पदार्थ म्हणजे अडल्ट्रंट. आणि अडल्ट्रेशन म्हणजे भेसळ, एकूण अन्न पदार्थामध्ये काही कमी दर्जाचे स्वस्त असणारे पदार्थ मिसळले जाणे म्हणजेच भेसळ. ठीक आहे. पाहूयात. आता पहिला आहे मिल्क. Milk is generally adulterated by water. बऱ्याच वेळा त्यामध्ये पाणी हे अडल्ट्रंट म्हणून वापरतात. पदार्थ भेसळ करता येणारा पदार्थ तो म्हणजे वॉटर घातल्यानंतर दुधाची भेसळ होत असते. ठीक आहे. But sometimes urea युरिया हे एक प्रकारचं खत आहे, ते बाजारातही मिळतं. मग हे युरिया घातल्यामुळे काय होतं, तर दुधामध्ये असणारे जे घटक आहेत, फॅट वगैरे जे पदार्थ आहेत दुधामध्ये, त्याची संख्या वाढते आणि दुधाचा दर्जा वाढल्यासारखा वाटतो, पण ते खरं नसतं. and starch are also स्टार्च म्हणजे एक प्रकारचं पीठ आहे. ते दुधामध्ये पीठ घातल्यानंतर दूध घट्ट दिसायला लागतं. ठीक आहे. used as adulterants. Brick powder
आता रेड चिली पावडर म्हणजे काय? रेड चिली म्हणजे मिरची, मिरचीची भुकटी, ठीक आहे. तर मिरची पावडर आपण त्याला म्हणतो. त्याच्यामध्ये काय केलं जातं, तर ती रंगाने लाल असते ना मिरची. मग मिरचीमध्ये तो पदार्थ असा एखादा घालायचा की जेणेकरून तो ओळखता नाही आला पाहिजे. मग असा पदार्थ कोणता आहे, तर ब्रिक पावडर. ब्रिक म्हणजे वीट. तर विटाची भुकटी केली जाते आणि ती पण मिरचीच्या पावडर सारखी दिसत असते. आणि मग ती मिरचीची पावडर अशा पद्धतीने विटाची भुकटी त्यामध्ये मिसळून ही भेसळ केली जाते. And powdered pumpkin. पंपकिन म्हणजे भोपळा, ठीक आहे. तर भोपळ्याची पावडर केली जाते आणि ती पावडर देखील याच्यामध्ये मिक्स केली Are जाते. used to adulterate red chili powder. Peppercorns are generally adulterated by the seeds of papaya. पेपरकॉर्न. आता पेपरकॉर्न म्हणजे काय, तर काळी मिरी. तर काळी मिरीमध्ये काय करतात, तर सीड्स ऑफ पपया, पपयाच्या बिया या काळी मिरी सारख्या दिसतात आणि त्यामध्ये ते ऍड केले जातात, मिसळले जातात. खरं तर पेपरकॉर्न, काळी मिरी ही महाग आहे, पण पपयाचे जे काही बिया आहेत ते सहज उपलब्ध होतात आणि ते फार स्वस्त आहेत. आणि अशा पद्धतीने स्वस्त पदार्थ, कमी दर्जाचे पदार्थ या पेपरकॉर्न्स मध्ये म्हणजेच काळी मिरीमध्ये ऍड केल्यानंतर लक्षात येत नाही. Because they look almost similar. Your favorite ice cream is very oftenly adulterated by harmful washing soda and paper pulp. हे लक्षात घ्या, आईस्क्रीम मध्ये वॉशिंग सोडा आणि पेपर पल्प हे दोन पदार्थ ऍड केले जातात भेसळ म्हणून. खरं तर हे दोन्ही पदार्थ आपल्या शरीराला अपायकारक आहेत. वॉशिंग सोडा जर आईस्क्रीम मध्ये घातला असेल तर आपल्या पोटामध्ये विशिष्ट प्रकारे पीळ यायला लागतो किंवा एक प्रकारचा ताण यायला लागतो, लक्षात घ्या, किंवा पोटामध्ये दुखायला लागतं. आणि पेपर पल्प पण तसाच प्रकारे, तो पचत नाही लवकर आपल्या शरीरामध्ये. आईस्क्रीमच्या माध्यमातून तो आपल्या पोटात जातो आणि आपल्याला त्याचे विकार, पोटाचे विकार होऊ शकतात, ठीक आहे. जर जास्त आईस्क्रीम खाल्ल्यानंतर आपल्याला जुलाबे लागू शकतात किंवा उलटी होऊ शकते. म्हणजे हे जे पदार्थ आहेत हे आपल्या शरीराला अपायकारक आहेत. जे लोक हे पदार्थ अन्न पदार्थात मिसळतात त्यांना अशा अन्न पदार्थातून जास्त प्रमाणात पैसे कमवायचे असतात. कमी वेळेमध्ये जास्त प्रमाणात पैसे कमवण्यासाठी काही लोक अशा पद्धतीने हे जे पदार्थ आहेत, वॉटर, युरिया, स्टार्च, हे दुधामध्ये मिसळतात. त्यामुळं दुधाची संख्या वाढते. 1 लिटरचं 2 लिटर, 2 लिटरचं 4 लिटर होऊ शकतं दूध आणि त्याच्यातून त्यांना जास्त पैसा मिळतो. पण अशा पद्धतीचं दूध हे लहान बाळांना किंवा जे काही आजारी रुग्ण आहेत अशा लोकांना जर दिलं गेलं तर त्यांच्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. हे त्या लोकांना लक्षात येतं, पण पैसा कमवण्याच्या हव्यासापायी अशा पद्धतीचे अडल्ट्रंट पदार्थ ते चांगल्या पदार्थामध्ये मिसळून विकत असतात. त्याचबरोबर रेड चिली पावडर, याच्यामध्ये ब्रिक पावडर, पावडर्ड पंपकिन असे पदार्थ मिक्स करून ते विकतात. तर याचा फारसा परिणाम होणार नाही, पण ब्रिक पावडर मात्र जर जास्त प्रमाणात मिसळली गेली असेल तर त्या अन्न पदार्थासोबत ते आपल्या पोटात जाते आणि आपल्या पोटामध्ये ती जर साठत राहिली तर पोटामध्ये गाठी होऊ शकतात किंवा भविष्यात आपल्याला पोटाचे विकार होऊ शकतात, ठीक आहे. तर काही ना काही आपल्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम हा होतच असतो, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. Do you know how rice and peanuts are adulterated? पहा आता, Small white stone. भातामध्ये देखील भेसळ करता येते. भात हा दिसायला पांढरा शुभ्र दिसतो. मग पांढरा शुभ्र दिसणारा एखादा पदार्थ नकळतपणे आपल्याला भातामध्ये मिसळता येतो आणि काही लोक या पद्धतीने ते मिसळतात आणि ते विकतातही. पहा कसं. Are used to adulterate rice. स्मॉल व्हाईट स्टोन्स म्हणजे गारगोटी आपण बघतो ना, तर गारगोटीचा भुगा केला जातो किंवा त्याचे बारीक बारीक तुकडे केले जातात आणि ते तांदळामध्ये टाकून दिले जातात. And reddish pebbles or stones are used. आता पीनट म्हणजे शेंगदाण्याच्या बिया. तर शेंगदाण्याच्या बियामध्ये लाल रंगाचे गारगोटी यामध्ये मिसळली जाते किंवा लाल रंगाचे खडे यामध्ये मिसळले जातात.